नमस्कार, स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बनवणार आहे पिझ्झा. चला तर त्याचं साहित्य बघून घेऊया. 2 वाटी मैदा घेतलेला आहे, 1 वाटी दही घेतलेला आहे, लाल, पिवळी, हिरवी शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे, बेबी कॉर्न घेतलेला आहे बारीक कापून, कांदा घेतलेला आहे, 2 चमचे तेल घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, खायचा सोडा घेतलेला आहे. आता बेस बनवण्यासाठी आपण पीठ मळून घेणार आहे. आपलं पिझ्झा साहित्यामध्ये दाखवायचं राहिलं होतं. ही मोझरेला चीज आणि हे पिझ्झा सॉस आणि चिली पीस आणि हे ऑर्गना दाखवायचं राहिलं होतं. ते दही घेतलेलं आहे 1 वाटी. ही तर 1 वाटी पाणी. आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया पीठ. मस्त. हे 2 वाट्या मैद्याचं आटा. त्याच्यामध्ये टाकून घेऊया तेल. थोडस चवीपुरतं मीठ, थोडासा सोडा आणि आपण आता ह्याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित. चांगला ह्याचा गोळा बनवून आता असा गोळा बनवून घेतलेला आहे व्यवस्थित. थोडस आपण ह्याच्यामध्ये तेल टाकू आणि बाजूला 5 मिनिटासाठी ह्याला झाकून ठेवू. असं हाताला चिटकणार नाही असं. आणि ह्याच्यासाठी आपण झाकून ठेवू ह्याला 5 मिनिटासाठी. ह्याला तेल टाकून थोडस मी परतून घेतलेलं आहे. असं परतून घ्यायचं आणि जरासा नरम होऊन द्यायचं. थोडस लय एकदम पूर्ण शिजू नाही द्यायचं. याला एकदम थोडं कच्च कच्च ठेवायचं, पण थोडं नरम होऊन द्यायचं. आता आपलं हे झालेलं आहे खूप अर्ध काच. आता ह्याला आपण बाजूला ठेवूया आणि बेस बनवायला घेऊया. तर मी तवा ठेवलेला आहे बेस बनवण्यासाठी. आता आपलं हे पण झालेलं आहे 5 मिनिटं. आपण 2 करायचे. असं बनवून घ्यायचं. असं घेतलेला एवढा मी गोळा बनवून त्याला थोडस पीठ टाकायचं खाली आणि असं असं करून घ्यायचं. थोडं हाताने पण असं केलं तरी चालतंय त्याला, आणि असं लाटलं तरी पण चालतंय. लाटून घ्यायचं व्यवस्थित. थोडस थोडस पीठ टाकते अजून चिटकून आहे नंतर म्हणून. व्यवस्थित गोल लाटून घ्यायचं मस्त. मला किती जाडीचं लागतं ह्याला ते दाखवते. उचलून पुरा पळपूट भरून लाटते आता मी. मैदा असतो ना, थोडा असाच माग माग येत राहतो. ह्याला असं थोडस बनवून पातळ ठेवायला लागतं पीठ. बघा मी एवढं लाटून घेतलं. एवढी जाडीचा करायचा पिझ्झा बेस आणि पुन्हा त्याला चमच्याने आपण थोडस असं थोडं होल करून घ्यायचे, म्हणजे आपला पिझ्झा फुगणार नाही.
तर त्याला आपण ना उचलत आणि ना त्याला थोडी अशी घडी करायची उचलून अशी अशी घडी करून तर तव्यामध्ये अशी ठेवायची मग अशी खोलायची आणि म्हणजे ते गोळा होतो असे खोलायचे थोडं अजून असं गोल करून घ्यायचा. आपल्या इकडे तवा एकदम कडक तापवायचा नाही, तवा थोडा स्लोवरच ठेवलेला आहे तवा. याला थोडं आपण आता 10 मिनिटं ठेवणार आहे. बेस बनलेला आहे. आपण आता याला पलटी करून घेऊया बघा. हा मस्त झालेला आहे. आता पलटी करून घेऊया. चांगलं झालेलं आहे. ह्याच्यावर आपण थोडं तेल टाकून घेऊया. थोडं तेल टाकून हे टाकलं ना म्हणजे चांगलं लागतं ह्याला. मग श्वास टाकायचा आता. ह्याला असं मस्त सगळं लावून घ्यायचं व्यवस्थित. चांगलं लावून घ्यायचं म्हणजे खमंग लागतं आपला पिझ्झा भारी बनतो. आता आपण ह्याच्यावर टाकून घेणार आहे सगळ्या ह्या आपण रोस्ट केलेल्या थोड्याशा ह्या भाज्या. ह्या भाज्या आपण आता ह्याच्यावर टाकून घेऊ सगळ्या. कॉर्न पण टाकून घेऊया. कांदा आणि लाल पिवळी हिरवी शिमला मिरची आणि हे बेबी कॉर्न टाकलेलं त्याच्यावर. आता आपण टाकणार आहे एक चिली पिक्स टाकणार आहे आपण आता ह्याच्यावर. ऑरगॅनो टाकणार आहे असं. चीज टाकून घेऊया. चीज जेवढं टाकताना जास्त थोडंसं चांगलं टेस्टी लागतं पिझ्झा आपलं. आपलं आता हे सगळं ह्याच्यामध्ये टाकून झालेलं आहे. त्याला आपण आता झाकून ठेवणार. 10 मिनिटं आपण झाकून ठेवूया. पिझ्झावर सगळं व्यवस्थित ठेवून झालेलं आहे. आता चालू करते गॅस. आता ह्याला आपण 10 मिनिटं ठेवणार. बारीक एकदम गॅस ठेवायचा. 10 मिनिटं झालेली आहेत आपली. आता आपण पिझ्झा झालाय कसा बघूया. भारी झाला आपला पिझ्झा मस्त. एवढा छान दिसायला ना. आता आपण काढून घेणार आहे पिझ्झाला. असं झालेला आहे बघा आपला पिझ्झा एकदम मस्त. तर आपण ह्याच्यावर काढून घेणार. इथे पिझ्झा असा मस्त छान झालेला आहे. आता तुम्हाला दाखवते मी खालून सुद्धा एकदम मस्त असा परफेक्ट झालेला आहे खालून पण. असं झालेला आहे एकदम कुडकुडीत भारी झाला. चिली पिक्स आणि ऑरगॅनो टाकलेला आहे. आता आपण कट करून घेऊया.
असा भारी आपल्या पिझ्झा झालेला आहे मस्त. अशा प्रकारे आपला पिझ्झा एकदम टेस्टी झालेला आहे. तुम्ही पण करून पहा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हेल्दी खा, फिट करा. धन्यवाद.